methods of writing sets. Number one, listing method, and another is rule method. Now these are the examples. हे जे एक्झाम्पल्स आहेत हे सगळे दिलेत तुम्हाला लिस्टिंग मेथडने. यादी आहे का बघा. 1 4 9 16 25 36 49 64 81 100 दिलेत. संख्या आहे त्या, यादी दिलेली. मग आपल्याला काय करायचंय, सेटचं नाव आहे तसं लिहायचंय. लिहिलं. ओके. कर्ली ब्रॅकेट आहे तसा टाकायचा आहे. टाकला. आता कोणतंही लेटर घ्या. सांगा की. बी. बी इज, ह्या लाईनला काय म्हणायचं, इज सच दॅट. काय म्हणायचं विसरू नका, हे वाचायचं आपल्याला. इज सच दॅट बी. इथपर्यंत क्लिअर झालं. आता थोडस निम्म्यापर्यंत गेलोय, थोडस मागे नेतो मी तुम्हाला. तो सेट मी असा लिहितो. चालेल का? वाच ना. चुकू दे. 1 चा वर्ग लिहिलाय बरोबर. आता लिहितो 2 चा वर्ग, 2 स्क्वेअर. आता लिहितो 3 स्क्वेअर. आता लिहितोय 4 स्क्वेअर. आता लिहितोय 6 स्क्वेअर. आता लिहितोय 7 स्क्वेअर. हे उत्तरात लिहायचं नाही, तुमचं एक्सप्लेनेशन आहे. आता लिहितोय 8 स्क्वेअर. आता लिहितोय 9 स्क्वेअर. आता लिहितोय. नाउ टेल मी व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 1. आहे का 1? व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 2? आहे का 4? गुणधर्म कळला का तुम्हाला? व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 3? 9. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 16? उलट बोलायचं होतं. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 4? बरोबर आहे का? 5 चा स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर येते का बरोबर? 36. हा कितीचा आहे? हा कितीचा आहे? हा कितीचा आहे? हा कितीचा आहे? 10 चा. बरोबर आहे. मग गुणधर्म कळला का? सगळे काय आहेत? ऑल आर परफेक्ट स्क्वेअर. ऑल आर परफेक्ट स्क्वेअर. पण ते बरोबर. and they are belongs to अरे 1 2 3 ह्याचे स्क्वेअर आहेत ना, हे 1 2 3 काय आहेत पिल्लांनो? नॅचरल नंबर आहेत का होल नंबर आहेत का इंटेजर्स आहेत का काय आहेत? नॅचरल नंबर्स आहेत. मग आपल्याला लिहिताना असं लिहायचंय बी इज द सेट ऑफ A is the set of all B's such that B is B. बोला की काय लिहायचंय? गुणधर्म काय? परफेक्ट स्क्वेअर is a perfect square, perfect natural number. बरोबर आहे? चालेल ना? परफेक्ट नॅचरल is a perfect square of natural numbers. कळलं? and नॅचरल नंबर अनंतापर्यंत असतात ना? नॅचरल नंबरला एंड असतो का? नाही, इनडेफिनिट असतात. पण आपल्याला इथं सेटचा एंड झालाय ना, इथं
इथं सेटला एंड आहे म्हणून n इज लेस दॅन इज इक्वल टू 10. जो नॅचरल नंबर आहे बाळांनो, तो नॅचरल नंबर तो 10 पेक्षा कमी आहे का? अरे इथं बघा ना नॅचरल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 इथपर्यंत नॅचरल नंबर आहेत का? कारण त्या नॅचरल नंबरचा आपण काय लिहिलाय? स्पेलिंग चुकलं थांबा. स्क्वेअर लिहिलाय का? गुणधर्म शोधतो फक्त, लिहिण्याची पद्धत थोडस नाही समजलं तर विचारायचं. आपण काय लिहितोय? हे तुम्हाला मी एक्सप्रेशन दिलं, हे सगळे काय आहेत? परफेक्ट स्क्वेअर आहेत. पण परफेक्ट स्क्वेअर असून ते काय आहेत? पण त्याचं लिमिट कुठपर्यंत आहे? 10 पर्यंत आहे. कारण नॅचरल नंबर किती लांब जातील तुमचे, पण आपल्याला सेट मध्ये किती पर्यंत दिलेत? 100 स्क्वेअर दिला म्हणजे तो 10 पर्यंत आला. मग n बिलॉंग्स टू n इज पहिलं काय वापरलं? स्मॉलर दॅन. इथं स्मॉल n करा वाटलंच तर. n इज स्मॉलर दॅन 10 म्हणजे तो कोणता आला? 9. पण आपल्याकडे 10 सुद्धा आहे ना, म्हणून आपण काय टाकलं इथं? इज इक्वल टू. साइन काय इज इक्वल टू झालं? हा, दुसरा एक ऑप्शन तुम्ही लिहू शकता, n इज ग्रेटर दॅन. आपलं साइन चुकतंय का रे? मी तेच तुम्ही ना, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही गप्प नाही राहायचं. कुणी येडा बसू येऊन शिकून जाईल तुम्हाला. मूळ मुद्दा इथं काय म्हणतोय मी? हे वापरलं समजा n इज ग्रेटर दॅन 10, तर हे लागू होईल का त्याला? 10 पेक्षा मोठी संख्या आहे की आपल्याकडे? 10 पेक्षा मोठी नाहीये, मग कोणती आहे? छोटी आहे. मग उलट लिहावं लागेल आपल्याला. मग काय लिहिणार तुम्ही? n इज स्मॉलर दॅन 10. समजतंय का सुतार मॅडम? नाही समजत? नाही समजत? नाही समजत बोलायचं, विचारायचं. काय नाही समजत? आपण काय लिहितोय? हे जे दिसतात या संख्या दिसत आहेत तुम्हाला, सोपे एकदम. किती पर्यंत संख्या आहेत? 10 पर्यंत. किती सगळे काय आहेत? स्क्वेअर आहेत, परफेक्ट स्क्वेअर आहेत, बरोबर की नाही? ह्या संख्या म्हणजे या संख्या आहेत आपल्या थोडक्यात. मग आपण हा जो एलिमेंट आहे 1 2 3 4 5 6 7 8 हे काय तुमचे? परफेक्ट स्क्वेअर आहेत. ते लिहिलं आपण परफेक्ट स्क्वेअर ऑफ अ नॅचरल नंबर. पण नॅचरल नंबर आपल्याला किती पर्यंत जातो ना आपण? इथं आपल्याला सांगितलं की बाबा थांबायचंय कुठं? कुठंपर्यंत थांबायचंय? 10 पर्यंत. मग तुम्ही काय म्हणू शकता? 10 पेक्षा लहान म्हणजे तुम्ही थांबला कुठं? 9 लाच थांबला. कुठं 10 पर्यंत गेलाय? म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलं? परत इज इक्वल, 2 मिनिटं, इज इक्वल टू च्या साइन पर्यंत गेलो आपण. म्हणजे n हा 10 पेक्षा कमी म्हणजे 9 पर्यंत आहे. हे नाही लिहित आपण, आपल्याला लिहायचंय काय? हे लिहायचंय. याचा विषय सोडून द्या आता. n हा 10 पेक्षा कमी आहे. 10 पेक्षा कमी म्हणजे कोणता नंबर? 9च्या आतमधले 9 8 7 5 काय असतील ते वॉटेवर. 0 पर्यंत येणार नाही. का नाही 0 पर्यंत येणार आपण? कारण तो नॅचरल नंबर नाही. 0 नॅचरल नंबर नाहीये. मग कुठपर्यंत येणार आपण? 1 पर्यंत. क्लिअर झालं? आता 9च्या इकडे गेलो, पण 10 राहतोय ना आपल्या सेट मधला, त्याला सोडून जमणार नाही. म्हणून आपण इथं काय टाकणार? इज इक्वल टू. किंवा दुसरा एक ऑप्शन तुम्ही असं लिहू शकता, n इज स्मॉलर दॅन. हे पण सोपं ऑप्शन. तुम्हाला दोन्ही सांगितलं वर्गात. तुम्ही मॅडम हे सांगतील, सर हे सांगतील, मग अरे सरांनी सांगितलं, चुकलेलं नाही. तुम्हाला कळला का गुणधर्म? की n अशी संख्या आहे की जिचा काय मिळाला आपल्याला? परफेक्ट स्क्वेअर मिळालेला आहे. आणि मग आपण इथं काय करूया? आपण कर्ली ब्रॅकेट करूया. हा हा, फक्त साइन चेंज करायचं. समजलं का? तसं दुसरं बघा बरं. काय गुणधर्म सापडतोय? लगेच सांगसाल तुम्ही. 6 12
6चा टेबल आहे, पण आपल्याला असं लिहिता नाही ना 6चं टेबल आहे म्हणून. बरोबर ओळखलं. मग त्याला काय म्हणतात माहिती का, गणिती भाषेमध्ये म्हणतात मल्टिपल ऑफ. म्हणजे 5चा टेबल असेल तर मल्टिपल ऑफ 5 म्हणतो, 6चा टेबल असेल तर मल्टिपल ऑफ 6 म्हणतो, 7चा टेबल असेल तर मल्टिपल ऑफ 7. मग हे समजलं का तुम्हाला व्यवस्थित? ह्याचा अर्थ कळला का? परत सांगू. मला कंटाळा नाहीये डबल डबल बडबड करायला, अजिबात. मला माझं कामच आहे ते बडबड करायचं. तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतंय का जे शिकवतोय ते? दोरे मॅडम, ओके. हे समजलं? कोणतं? तू गाईड मधनं पाहून सांगते अनु, मला नाही माहिती. मग नाही रे बाळा, मी गंमत केली, नको टेन्शन घेऊ. थांब जरा थोडस, घेऊच नको. हा, असं काहीतरी पोरे पाहिजेत माझ्या. थांब पाहिजे, नाही मॅथ्सची गरज. मॅथ्सची गरज नाही आपल्याला, अजिबात नाही गरज. हे थोडस वर घेतो म्हणजे पुढच्या प्रश्नाला आपल्याला जागा मिळेल. हे पहिलंच उत्तर झालं बरं का, हे एक्सप्लेनेशन आहे. तुम्हाला पेपरमध्ये वरच लिहायची गरज नाही, डायरेक्ट हे लिहिलं तरी चालेल, फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे. आता 2 नंबर मध्ये तुम्ही काय सांगितलं? सेटचं नाव काय दिलं त्यांनी? म्हणून इथं बी. कर्ली ब्रॅकेट मध्ये कोणताही लेटर टाका. यस. यस इज सच दॅट. यस हा काय? इज अ, झाला ना, मल्टिपल ऑफ 6च्या पटीतील संख्या. चालेल, परफेक्ट मल्टिपल. मल्टिपल 6, 12, 18. गुणधर्म ओळखला ना तुम्ही. मग ही पद्धत कोणती झाली तुमची? गुणधर्म लिहिता आला तुम्हाला, संपला विषय. आता सोपं जातंय, सोपं जाणार आहे. थोडस नवीन चॅप्टर आहेत ना, त्यामुळे थोडस तुम्हाला डिफिकल्ट. फक्त बोलायचं. नाही समजलं मी पाहिल ना पाहिल, पण तुम्हाला बोलता आलं पाहिजे. झालं इथपर्यंत? हे कळलं? नेक्स्ट क्वेश्चनला जायचं? ठीक आहे. सेटचं नाव काय सापडतं तुम्हाला? लेटर स्माइल तयार होते. नुसतं स्माइल तयार होईल का? नुसतं स्माइल तयार होईल का? अजून एखादा लेटर बघा ना त्याच्यापासून वर्ड तयार होतोय. स्माइल तर होतोयच, वादच नाही त्याच्यात. पण दुसरं एक वर्ड तयार होतो ना, माइल्स. होते का दोन? अजून एखादा वर्ड होतो नाही होत. C is set of all A's such that A is हा A, हा A, हा A, हा A, हे एलिमेंट आहेत ना, is the letter in the word. कोणत्या? तुम्हाला स्माइल लिहायचं असेल तर स्माइल लिहा, नाहीतर और क्लिअर झालं? म्हणजे ह्या लेटर पासून काय मिळणार आहे? कोणता वर्ड मिळणार तुम्हाला? किंवा झाला गुणधर्म. म्हणजे ह्या प्रत्येक एलिमेंटला काय म्हणणार आपण? ए म्हणणार. तो लेटर आहे, अक्षर आहे. कोणत्या वर्ड मधलं अक्षर आहे? कारण त्याच्यापासून कोणते शब्द तयार होतात? स्माइल किंवा स्माइल. हे किती वेळ झालं आपल्याला? हा, काय? नाही नाही, स्पेलिंग नाही म्हणता, स्पेलिंग नाही म्हणता यायचं. स्पेलिंग नाही, लेटर आहे ना ते. कशाचं लेटर आहे? वर्ड. बघा ना, हा SMILE, हा स्माइल काय आहे? वर्ड आहे. बरोबर आहे. स्माइल काय आहे? वर्ड आहे. या वर्ड मध्ये हे काय आहेत सगळे? मग तेच लिहिताय तुम्ही, जे बोलताय तेच लिहिताय.
आणि त्यालाच म्हणतो आपण, त्यालाच काय म्हणतो आपण? कोणती मेथड? लेटर मेथड नाही, रूल मेथड, कारण लेटर आहे. समजलं का? डोक्यात जाते रे सुधार मॅडम? हा, बिनधास्त बोलायचं, कारण मला तो समाधान मिळालं पाहिजे ना शिकवण्याचं. चौथं, डी इज द सेट ऑफ ऑल एफ, नाही तर सोप्पा घ्या जी. जी कालचा विषय होता, जीचं काय होतं? 9 वाटतं. हा, सच दॅट एच इज द, हे काय तुमचे संडे मंडे डेज ऑफ वीक झालं. डेज ऑफ अ वीक. डोक्यावर नाही जात? आता जमायला लागलं बघा. पहिल्या उदाहरणाला जेवढा त्रास होतो तेवढा शेवटच्या उदाहरणात झाला का? मग ते असंच असतं, कोणती गोष्ट सुरुवातीला अवघड वाटते आणि हळूहळू पुढे तोपर्यंत दमदार राहायचं आपल्याला. आता तुमच्याकडे ए आहे, त्याच्यापासून हा वर्ड तयार होईल, एट खाल्लं, किंवा इट, किंवा टी. अजून एखादा लेटर तयार होतो, वर्ड तयार होतो का बघा? नाही ना होत? बोला की, रिपिटेशन केलं तरी जमणार आहे त्याचं. हा, नाही ना? मग काय म्हणणार आपण? एक्स इज द सेट ऑफ ऑल ए सच दॅट ए इज द, हा काय तुमचा? हा काय? हा एलिमेंट आहे, पण त्याला आपण लेटर म्हणतो ना, जसं इथं लिहिलं तसं. ए इज द लेटर ऑफ द वर्ड किंवा इन द वर्ड. तुमच्याकडे ऑप्शन 3 आहेत, एट, इट, टी. मला जर चहा आवडतो म्हणून मी टी लिहितो. तुम्हाला एट लिहायचं असेल तर लिहू शकता, तुम्हाला खायचं आवडत असेल तर. आता जमलं का? म्हणजे प्रत्येक याचा आपण काय सांगितला? काय सांगितलं बाळांनो? गुणधर्म सांगितला प्रत्येक याचा. कळलं? नक्की? ऑनलाईन वाल्यांना काय प्रॉब्लेम बच्चे लोग? समजतंय ना? जरी काय प्रॉब्लेम आला तर तुमच्याकडे रेकॉर्डिंग असणार आहे. कोणतं रे? कोणतं कोणतं? हा, 5वं ना? हा, चला यांना मदत करूया. 5व्यामध्ये काय सांगणार आहे? हे लेटर्स दिलेत त्यांनी, ए दिलाय, ई दिलाय आणि टी दिलाय. त्या लेटर्स पासून कोणता वर्ड तयार होईल? टी. मग टी या शब्दातील हे काय आहेत? अक्षर आहेत, असं म्हणू शकतो मी. ए, ई आणि टी ही अक्षर आहेत. कोणत्या शब्दाची? टीची आहेत, इटची आहेत, नाहीतर एटची आहेत. तुम्ही कोणतंही लिहू शकता. मी टी लिहिला का? तुम्हाला इथं टीच्या ऐवजी तुम्हाला दुसरा ऑप्शन कोणता आहे? इटचा आहे, कारण तो वर्ड त्याच्यापासून तयार होतोय ना. रोहन, समजतंय का? हा, अजून काय शंका? समजलं का रे पिल्ल्या? हो सर. हा, बोलत राहायचं, बोलणाराचं सगळंच खपतं. आता आपल्याला सेटचे प्रकार शिकायचे ना. त्याच्या अगोदर आपण एक काम करूया. तुम्ही मला मदत करणार ना बाळांनो? एक प्रश्न घेऊया. प्रश्न येतो तुम्हाला, इंग्लिश येतं ना वाचता? 9वीला आला म्हणजे यायला पाहिजे इंग्लिश ना. प्रश्न काय वाचा? डिसाइड
which of the following are equal sets and which are not. म्हणजे आता आपण सेटच्या प्रकाराकडे चाललोय, ह्याचा अंदाज आला असेल तुम्हाला. सेटचा पहिला प्रकार इक्वल सेट्स. बरोबर आहे. मी जर म्हटलं की आर्यन आणि रोहन इक्वल आहेत, एवढंच बोललो मी, एवढंच बोललो, तर तुम्ही विचार करा सर कशाच्या बाबतीत? वजनाच्या बाबतीत आहेत, उंचीच्या बाबतीत आहेत, अभ्यासाच्या बाबतीत आहेत. मग तुम्हाला काहीतरी गुणधर्म शोधावं लागेल, बरोबर आहे की नाही? मग ज्यावेळेस आपण when we say any two sets are equal, त्यावेळेस त्यातले एलिमेंट सेम पाहिजे. मी कसं म्हणलं, आर्यन आणि रोहन दोन्ही हुशार आहेत, मग त्यांचा गुणधर्म काय आला कॉमन? हुशारपणा. तसं कोणताही सेट इक्वल कधी असेल? ज्यावेळेस त्याच्यातली एलिमेंट सेम असतील त्यावेळेस. आता आपल्याकडे पहिला सेट आहे, पहिला सेट आहे कोणता? ए. x is such that 3x minus 1 is equal to 2. म्हणजे आता आपण काय करूया, हे इक्वेशन सोडून घेऊया. कोणतं? हे लिहूया इथं, 3x minus 1 is equal to 2. तुम्हाला सोडवता येतं नाही? हा. आता हा मायनस आहे, त्याला आपण ह्या साईडला शिफ्ट केला तो काय होईल? आठवतंय ना? सो इथं फक्त राहिला 3x इज इक्वल टू 1 झाला. क्लिअर झालं? 2 + 1 किती झाले बाळांनो? 3 झाले. म्हणजे राहिलं काय? 3x इज इक्वल टू 3. नाव थिंक अबाउट दिस 3. या 3 चा विचार करा, तो काय तुमचा इथं मल्टिप्लाय. तिकडे आल्यानंतर म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली? 3/3 1 आलं. म्हणजे या ए सेट जर लिहायचा असेल तर मी काय लिहिणार त्याच्यामध्ये? फक्त 1 लिहिणार, कारण ते उत्तर आलं त्या एक्सचं. ह्या एक्सचं उत्तर किती आलं? 1 आलं. हा पहिला सेट आहे बरं का आपला 1 नंबरचा. आता 2 नंबरचा सेट घ्या, बी. कुठं काढलं बाळा? तुम्हाला कुठं काढलं काय? हा, आन्सर काढायचं. अगदी बरोबर. जे गुणधर्म दिला ना, हा गुणधर्म दिला आपला 3x. म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, कारण x हा एलिमेंट आहे त्यातला. x इज सच दॅट म्हणतो ना आपण, बरोबर आहे की नाही? मग तो x काढायचा. आता याच्यामध्ये x काढू आपण. हा, काय दिलं त्यांनी? वाचा. x इज सच दॅट x इज अ नॅचरल नंबर आहे. x हा नॅचरल नंबर आहे. बरं, नॅचरल नंबर सांगा मला चला. 1 2 3 4 5 डॅश डॅश डॅश. बट तोच x नायदर प्राईम नॉर कंपोजिट. असा कोणता नंबर आहे की जो प्राईम आहे नाही कंपोजिट आहे नाही? झालं. म्हणजे b इज इक्वल टू, हा दुसरा सेट आपला. जे उत्तर आलं ते लिहिलं आपण. समजलं का तुम्हाला? त्याचं सॉल्व करून उत्तर किती आलं? 1. हे सॉल्व केलंय आपण, तोंडी सॉल्व. आता नॅचरल नंबर आहे की जो प्राईम आहे नाही आणि कंपोजिट आहे नाही, तो कोणता आहे? म्हणून यातला एलिमेंट कोणता आला आपला? आणि तिसरा सेट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. वाचलंय काल आपण हे? ह्याचा अर्थ काय होतो? बिलॉंग्स टू. x अशी संख्या आहे की ती नॅचरल नंबर आहे. परत तसंच, पण स्मॉलर दॅन 2. x ही संख्या कोणती आहे? नॅचरल आहे, पण ती 2 पेक्षा लहान आहे ना? मग 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. मग इथं काय लिहिणार आपण? परत 1. सगळ्यांचे एलिमेंट सारखे आहेत. ए चे, बी चे, सी चे एलिमेंट सगळ्यांचे सारखे आहेत. मग ते इक्वल आहेत का? झालं. देअरफॉर सेट ए, सेट बी and set C are equal. जस्टिफाय केलंय आपण. काय डाऊट? हा, आपल्याला विचारलेला
हा मग प्राईम आहे नाही कंपोजिट आहे नाही. तुम्हाला माहिती आहे ना नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते. परत एकदा नॅचरल नंबर सुरुवात कुठून होते बाळांनो. 1 पासून. 1 2 3 4 ह्यातला हा प्राईम आहे. 1 ला प्राईम आहे नाही म्हणत आपण आणि कंपोजिट आहे नाही म्हणत. हा 2 प्राईम आहे 3 प्राईम आहे. नाही कळत. तुम्ही बोलत राहा. तुमचे चेहरे खतरनाक होतात मग मला टेन्शन येतंय. अटॅक बिटॅक गेले का दिवशी. हा आहे का काय कोण 2 आणि 3 प्राईम आहेत. 1 प्राईम 4 काय कंपोजिट आहे. मग हे सगळे इथून पुढे प्राईम आणि कंपोजिट चालू होतात. पण एक हा प्राईम आहे नाही आणि म्हणून एक लिहिलं इथं आपण. या बी सेट मध्ये 1 का लिहिलं कारण तो प्राईम आहे नाही आणि पण नॅचरल आहे का. नॅचरल नाही का. उत्तर नाही काय. नॅचरल आहे पण तो प्राईम आहे नाही आणि कंपोजिट आहे नाही. समजतंय समजतंय का. ओके. आणि सी क्लिअर सांगितलं की सी मध्ये एक्स आहे तो नॅचरलच आहे बर का. पण तो 2 पेक्षा लहान आहे. मग 2 पेक्षा लहान नॅचरल नंबर कोणता आहे 1. म्हणून सगळ्यांचे एलिमेंट सारखे आले. सगळ्यांचे एलिमेंट सारखे आले का पिल्लांनो. सो दिस सेट्स आर कोणते असतात. चला प्रश्न आला आपल्या समोर. कंपोजिट नंबर कोणते असतात. जे प्राईम नसतात ते कंपोजिट. हा शॉर्टकट झाला. बेसिक गोष्ट सांगा त्याच्या मागची. प्राईम नंबर म्हणजे काय माहिती तुला काय. तसं उदाहरण नको सांगू. प्राईम कसं ओळखणार जनरली. अरे माहितीच करण्यासाठी येतोय आपण. बोला प्राईम नंबर कशाला म्हणतो. मराठीत नकोय मला. मला मराठी येते चांगली. प्राईम नंबर कशाला म्हणणार. पिल्लांनो नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ ना. येतोय आवाज येतोय. आता बघा काय सांगितलंय. डिसाइड ठरवा. सेट ए शर्वरी सेट ए आणि सेट बी इक्वल आहे की नाही. इक्वलचा विषय कळला तुम्हाला. इक्वल म्हणजे सेट कोणते ज्याचे एलिमेंट सेम असतात. ज्याचे एलिमेंट सेम टू सेम. आपल्या भाषेमध्ये काय सेम टू सेम असले पाहिजे. आता ए च बघा. ए कोणता आहे आपला E1 प्राईम नंबर. चला यादी करा आता E1 प्राईम नंबरची. 2 4 नाही का. E1 आहे पण तो प्राईम आहे का. 6 8 10 हे सगळे E1 आहेत पण प्राईम. मग प्राईम कोणता आहे फक्त की जो E1 पण आहे आणि प्राईम पण आहे. आला एलिमेंट यातला. उसके बाद सेट बी. बी सेट मध्ये असलेला एक्स इज सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू काय करायचं आपल्याला सॉल्व करायचंय. कोणतं सॉल्व करायचंय 7x - 1 इज इक्वल टू 13. अभी क्या करोगे पहली स्टेप में क्या करोगे तुम लोग बोलो मेरे को. -1 आहे तिकडे गेला तो झाला 13 + 1 म्हणजे इथं राहिलंय बरोबर आहे का. शॉर्टकट मारला मी. समजलं तुम्हाला. 7 इज मल्टिप्लाइड हियर सो चेंज द साइड. इट विल बिकम डिवाइड. So 14 divided by 7. What will be the answer? So the elements in the set B are, tell me whether they are equal set or not. A च्या मध्ये आहेत 2
बी मध्ये सुद्धा आहेत 2 म्हणून ओके देअरफॉर सेट ए and set B are equal sets because they have same element. एकच आहे म्हणून एस लावलं नाही आपण एलिमेंट त्यांच्यामध्ये सेम एलिमेंट आहे म्हणून ते इक्वल आहेत बरोबर ना काय डाऊट अरे यस किंवा नो प्रश्न विचारलाय यस अरे यस और नो इक्वल सेट कळलं तुम्हाला आता हे समजलं का हे कोणती मेथड आहे आपली लिहिण्याची पद्धत कोणती आहे रूल मेथड आहे आणि यादी आपण बनवली म्हणजे रूलचं यादीत कन्वर्ट करा मग समजेल तुम्हाला कळलं हळूहळू कळेल आता अजून नेक्स्ट कडे जाऊया आपण एकदम सोपा अजिबात अवघड नाही सगळेजण आहात ना माझ्यासोबत आता दुसरा प्रकार मगाशी इक्वल सेट शिकलो आता एम्प्टी सेट शिकूया एम्प्टी नल सेट म्हणतो आपण त्याला नल दुसरा शब्द एम्प्टी ला दुसरा शब्द काय आपला एम्प्टी मोकळा मोकळा जसं आपलं डोकं आहे एम्प्टी ना काय त्याच्यात काय बटाटे बिटाटे कांदे बिंदे काय आहेत का आमचे शिक्षक म्हणायचे तुझ्या डोक्यातले बटाटे भरले मला काय म्हणायचे ठीक आहे एम्प्टी म्हणजे काय मोकळं काहीच नाही त्याच्यामध्ये काहीच नसतं ते हा आता हा ए सेट बघा ए इज सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन आता बॉम्बला 0 पेक्षा स्मॉलर असतो का नॅचरल नंबर मग त्यात काय लिहिणार अंड म्हणजे काहीच नाही ओके मग मी असं लिहू का असं ह्यात काही लिहायचं ना म्हणजे हा एम्प्टी सेट ही एक पद्धत लिहिण्याची नाही तर और दुसरी एक पद्धत सांगतो लिहिण्याची ए फुटलेलं अंड असले म्हणायचं नाही तर सर फुटलेलं अंड शाळेत जाऊन आमच्या सरांनी फुटलेलं अंड ह्याला फाय बोलतात फाय काय म्हणतात फाय म्हणजे ज्याच्यामध्ये काही नाही फाय म्हणजे ज्याच्यामध्ये काही नाही कळलं का नाही कळलं का ए पिल्लांनो कळलं ना मग तुम्ही ज्यात काय नाही ते असंही लिहू शकता नाही तर हे झालं एच काम आता बी कडे या एक्स स्क्वेअर असं घेऊ आपण एक्स इज सर एक्स स्क्वेअर आणि 0 समान नाही एम्प्टी सॉल्व काय करायचंय बरोबर का आता असं लिहितो मी एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर आणि 0 इंटू 0 झिरोच येणार वेगळं काय येणार आहे का वेगळ्या भाषेत मी आता ह्या दोन पैकी एक घेतला म्हणजे मी घेतला रूट आणि ह्या दोन पैकी एक घेतला म्हणजे मी घेतला रूट फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16 बरोबर आहे मग इथं एक्स इंटू एक्स इज इक्वल टू 4 इंटू 4 मग ह्यातला एकच नंबर घेतला मी आणि इकडला पण एक घेतला म्हणजे तो काय झाला रूट झाला 16चं वर्गमूळ किती तसं 0चा रूट घेतला मी 0 म्हणजे ह्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू किती आली 0 आली म्हणजे बी सेट मध्ये 0 100% येणार आहे कारण एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 आहे ना मग एक्स बरोबर किती आला
मग 0 लिहायला पाहिजे की नाही? मागाशी नाही का 2 आला होता म्हणून 2 लिहिला, 7 आला होता म्हणून 7 लिहिला. दाखवू का? इथं सोडवलं होतं. इथं x ची व्हॅल्यू किती आली आपली, म्हणून इथं किती लिहिलं आपण, 2 लिहिला. आता इथं x ची व्हॅल्यू किती आली आपली, इथं x ची व्हॅल्यू किती आली, म्हणून किती लिहिला. हे एम्प्टी सेट आहे का, आहे का नाही? नाहीये, कारण त्याच्यामध्ये 0 ही संख्या आहे, त्याला एलिमेंट आहे, म्हणून तो एम्प्टी सेट. तिसरं बोला. कर्ली ब्रॅकेट मध्ये x इज सच दॅट 5x - 2 इज इक्वल टू 0 आणि x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. हो, x इज द एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. असं बिलॉंग तसं एलिमेंट नाही म्हणायचं आपलं, बिलॉंग्स टू म्हणा, किंवा इज द एलिमेंट ऑफ असा शब्द वापरायचा. हा ठीक आहे. आता नॅचरल नंबर आहे, सोडून घे चला. ओके, आता काय करणार सांगा. ऑनलाईन वाले बोला ना पिल्लांनो. ए पिल्लांनो बोला की. प्लस होईल ना, म्हणजे इथे किती झाले तुमचे, +2 झाले. आता 5 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर काय झालं, डिवाइड, म्हणजे x इज इक्वल टू 2/5. मग मला सांगा हा नॅचरल नंबर आहे का, 2/5 नॅचरल नंबर आहे का? म्हणजे थोडक्यात C मध्ये येईल 2/5. येईल का? नाही येणार, कारण इट इज, यांनी काय सांगितलं, x हा नॅचरल नंबर आहे. x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर म्हणजे जे x चं उत्तर येईल ती नॅचरल संख्या असली पाहिजे. आहे का ती? 2/5 हे नॅचरल नंबर आहे का? नाही, म्हणून इथं काहीच येणार नाही. इथं आपण 2/5 का लिहिलं नाही, 2/5 का लिहिले नाही त्याच्यामध्ये, कारण त्यांनी पुढे एक अट टाकली ना की x हा नॅचरल नंबर आहे म्हणून. पण 2/5 हा नॅचरल नंबर आहे का, म्हणून आपण ते लिहिणार आहे का? समजा समजा या ठिकाणी 5 असते, उदाहरण घेतोय बरं का, या ठिकाणी 5 असते, तर इथं 5 आले असते, इथं किती आले असते, 5/5. x बरोबर किती आलं असतं, 1. मग मी इथं 1 लिहिलं असता, कारण का, 1 ही नॅचरल नंबर आहे. कळतंय? ओके, म्हणजे काय लिहिणार आपण, हे कळलं तुम्हाला व्यवस्थित? आपण मूळ मुद्द्यावर जाऊया. आलं सगळं. मग कोणता एम्प्टी सेट आहे, हा एक एम्प्टी सेट, एक नंबरचा एम्प्टी सेट आहे का? मग लिहायचं इट इज अन एम्प्टी सेट. हे पहिलंच उत्तर झालं, कारण एक एक सांगितलं ना, विच ऑफ द फॉलोइंग. हा आहे का? इट इज नॉट अन एम्प्टी सेट. तिसरा आहे का? इट इज अन एम्प्टी सेट. व्यवस्थित समजलं सगळं? आज आपण सेटचे 2 प्रकार शिकलो. एक इक्वल सेट की ज्याच्यामधले एलिमेंट सेम असतात, आणि दुसरा कोणता सेट शिकलो, एम्प्टी सेट, ज्याच्यामध्ये एलिमेंट्सच नसतात. आणि चिन्ह कोणतं द्यायचं त्याला, जर दिलं तर फाय. काय म्हणायचं त्याला, फाय. ज्याच्यामध्ये काय नाही त्याला म्हणायचं फाय, अंड फुटलेलं. झालं बाळांनो?